स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. बदलापूर येथील शाळेत लहान मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच दिवा शहरातील शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. पीडित मुलीने शाळेच्या प्राध्यापिकेला गैरप्रकाराची माहिती दिली होती, परंतु तिने मुलीला याबाबत घरी सांगू नको असे बजावले होते. त्यामुळे पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केले. दिवा भागातील एका खाजगी शाळेमध्ये पीडित मुलगी शिकते. मंगळवारी सकाळी 7 वाजता तिला वडिलांनी शाळेत सोडले. दुपारी पीडित मुलीला शाळेतील कर्मचारी घरी सोडण्यात आले. पीडित मुलगी घरी आली त्यावेळी तिची आई कामानिमित्ताने बाहेर गेली होती. तिच्या आईला शाळेतील एका पालकाने घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. पीडित मुलीच्या आईने घरी संपर्क साधून मुलीला विचारणा केली असता वर्गात कोणीही नसताना एका व्यक्तीने तिच्यासोबत गैरप्रकार केल्याची माहिती तिने आईला दिली. पीडित मुलीसोबत हा प्रकार झाल्यानंतर तिने आरडाओरड केला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून जात होता. मुलीला आरडाओरड ऐकून शाळेतील शिक्षिका तिथे आल्या होत्या. त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली, परंतु त्याने मुलीला शाळेत सोडायला आल्याचे सांगत पळ काढला. पीडित मुलीला शाळेच्या कार्यालयात आणल्यानंतर तिने प्राध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला, परंतु त्यांनी या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नको असे बजावले. पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पीडित मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर त्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची माहिती पीडित मुलीने प्राध्यापकांना दिली असतानाही त्यांनी मुलीला कोणाशी सांगू नको असे धमकावल्याने पोलिसांनी प्राध्यापिकेला अटक केले. तर मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात काल सायंकाळी कंटेनर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाले. चालकाने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे कॅडबरी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. नवी मुंबई नावाशेवा येथून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ आला. त्यावेळी कंटेनर चालक कमलेश याचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटला. या अपघातात कमलेश याच्या दोन्ही पायाला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाले. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्याने त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या कंटेनरला रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. ठाणे शहरात गावठी हातबॉम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरुणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून 10 हातबॉम्ब जप्त केलेत. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. हे गावठी हातबॉम्ब रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. साकेत रोड परिसरात एकजण गावठी हातबॉम्ब घेऊन येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांच्या पथकासोबत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक श्वान पथक होते. पथकाने साकेत परिसरात तरुणाला ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता बॅगमध्ये 10 हातबॉम्ब आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने हे हातबॉम्ब सातारा येथून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हे हातबॉम्ब रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जाणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एसटीच्या खोपट बस स्थानकातील पहिल्या मजल्यावर वाहक चालकांसाठी 2 विश्रांतीगृहे आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय नाही असे कर्मचारी या विश्रांतीगृहात राहत असल्याने अनेकदा ही विश्रांतीगृह कर्मचाऱ्यांनी हाऊसफुल असते. लांब पल्ल्याच्या बसेसवरील कर्मचारी विश्रांतीगृहामध्ये काही वेळ आराम करतात, नंतर पुन्हा ते कामावर रुजू होतात. मात्र ठाण्यातील या विश्रांतीगृहाची प्रचंड दुरावस्था झाली होती. फेब्रुवारीमध्ये एसटीच्या खोपट बस स्थानकामध्ये नवीन इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण झाल्यानंतर शिंदे यांनी बस स्थानकातील शौचालयाची पाहणी केली. नंतर ते विश्रांतीगृहामध्ये धडकले. त्यांनी केलेल्या या पाहणीमध्ये विश्रांतीगृहामध्ये सोयी सुविधांचा अभाव आणि हे विश्रांतीगृह खूपच अस्वच्छ असल्याचे आढळले. गंभीर बाब म्हणजे यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांपुढे पाडाच वाचला होता. या पाहणीनंतर शिंदे यांनी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना विश्रामगृहामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची सूचना केली होती. या सूचनेनंतर एसटी प्रशासनाने विश्रांतीगृहाचा कायापालट करण्याविषयी प्रयत्न सुरू केले असून आता या विश्रांतीगृह नवीन रूपामध्ये येत आहे. या विश्रांतीगृहामध्ये नवीन बेड, नवीन गाद्या बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ करण्यात आलाय. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुले आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास 140 महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसेच पाळणाघराची उभारणी केली. कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वयवर्ष 3 ते 6 वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलाप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे. ठाणे कारागृहात सध्या स्थितीत महिला कैद्यांच्या 4 मुलांनी अंगणवाडीत प्रवेश घेतलाय. अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा 8 मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.